वेरूळमधील कैलासलेणी ही एक मोठे दगड कोरून बनवलेली मंदिर आहे. आजूबाजूच्या दगडापासून वेगळे असलेले दगड वरील दिशेने खाली आणि आतील बाजूने बाहेर अशा पद्धतीने खोदले आहे. कळस अगोदर आणि मग खालची साईड बनवलेली आहे. असे म्हणले जाते की 10 पिढ्यांनी यासाठी काम केले आणि ते पूर्ण होऊन 200 पेक्षा अधिक वर्षाचा कालावधी लागला. राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाच्या काळात मंदिर निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. कृष्ण प्रथम कारकिर्दीत मुख्य काम सुरू झाले. कैलासलेणीवरील नक्षीकाम अनेक वर्ष राष्ट्रकूट राजाच्या देखरेखीखाली चालत होते. कैलासलेणी हे शिवनिवास म्हणूनही प्रसिद्ध आहे, कारण तेथे एक मोठी महादेवाची पिंड आहे. मुख्य मंदिर, नंदी मंडप, प्रवेशद्वार, वरांडा आणि उपमंदिर हे या संरचनेचे मुख्य भाग आहेत. संपूर्ण रचना कमानी, खांब, अर्धखांब आणि गवाक्ष यांनी सजवलेल्या मूर्ती, पुराणे आणि महाकाव्यातील घटना, मिथुन मूर्ती, प्राणी, पक्षी, वनस्पती तथा फुलांचे नक्षी, भूमूर्तिका आकृती याचा समावेश होतो.